नमस्कार, माझं नाव दर्शना योगेश कातबने आहे। आम्ही धनगाव तालुका पैठण इथे राहतो। आम्ही ना ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीत मिनी दाल मिल घेतली। आमच्याकडे शेतीचा एक तुकडा पण नसून आम्ही दाल मिल खरेदी केली। शेतकरी आमच्याकडे तुरी, हरभरा, मूग, उडीद हा तयार करायला घेऊन येतात आणि आमची परिवाराची सर्व काम याच्यावरच चालतं। लेकरबाळ शिक्षण पूर्ण फॅमिली याच्यावरच चालते। पहिलं इथं एक हात टाकायला, इथं टाकलं का इथून उपरणं वरती जातं। त्याच्यात रोलरमध्ये घासलं जातं। ते इथून घासलं का मग इकडून बाहेर निघतं। मग इथून बाहेर निघलं का मग इथं तेल लागलं जातं। जसं तेल लागलं जाईल तसंच पाणी बी लागलं जातं त्याला। मग 2 दिवस तसंच ठेवावं लागतं त्याला। 2 दिवसानंतर बाहेर वाळू घालावं लागतं। वाळल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी तिची डाळ तयार होती। तसे 3-4 हातं काढावं लागतं तुरीची। त्याच्यानंतर हरभऱ्याचं बी तसंच काढावं लागतं। हरभऱ्याची 3 हातामध्ये डाळ तयार होती। मूग, उडीद तेल लावूनच काढावं लागतं। यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, छोटी मी दाल मिल पाहिली, मग तेच सुरू केलं। पहिलं वर्षभर मी काय केलं, गिऱ्हाईकाची वाट पाहिली। गिऱ्हाईक कोणी आलं नाही। जो धंदा व्हायचा तेवढा धंदा झाला नाही। पण मग दुसऱ्या वर्षी म्हटलं काय करा, ठेवावं का नाही, पण ठेवली। तर त्याच्यानंतर गिऱ्हाईक वाढले, धंदा भरपूर झाला। मग तशी मी छोटी दाल मिल ठेवली। त्याच्यानंतर 2023ला गव्हाचं मशीन घेतलं, ग्रेडिंगचं टन भराचं गव्हाचं मशीन घेतलं, ते बी चालू केलं। त्याच्यावर आता दही यायची भरपूर भारी चालू आहे। मी 10-15 रुपये किलो बनवून देतो डाळ। गहू 150 रुपये क्विंटलला काढून देतो। तुरी, हरभरा, मूग सारं धान्य साफ होत त्याच्यात। असं काहीच वाटत नाही जमीन पाहिजे होती म्हणून। कारण आहे ना, ज्ञानेश्वरी ॲग्रो इंडस्ट्रीची मशीन आली त्याच्यानंतर आम्हाला असं काहीच वाटलं नाही की जमीन पाहिजे म्हणून। बचत गटानुसार ही मशीनचं माहिती ते सगळी घेतली। मग नंतर मशीन घेतली, मग सुरुवात केली। मग सुरुवात केल्यानंतर मग वाटलं म्हणजे ठेवा का नाही असं तसं, मग ठेवली। मग चांगला चालू झाला, म्हणजे मशीनचा व्यवसाय चांगला तुरळीत चालू झाला। घरची बाई माणसं मशीन पाहते, मी गहू ग्रेडिंगचं पाहतो। काम चालूच राहतं ना आपलं। 12 महिन्यातून 4 महिने सीझन आणलं का 8 महिने ताण नाही राहत ना कोणाचे। नाही तर दुसरीकडे कामाला जायचं तर 12 घंटे तिथे बसूनच राहायला लागत त्याचे पैसे। कुठून पाणी प्यायला सुद्धा जाऊन देत नाही 12 घंटे। पण स्वतःच कुठं गेलं काही अडचण येत नाही, काही नाही। स्वतःच राहिलं शेवटला धंदा लागतो शेवट। म्हणजे हे मशीन हँडल करणं एकट्याला सोपं होतं का तुमचं? होतं ना, होतं। काही अडचणी वगैरे येतात? नाही, अडचणी नाही येत। मेंटेनन्स काही नाही, तिला अडचण काहीच नाही सुद्धा। काही फक्त अडचण कोणती, ती बेल्ट तुटला तर तिथं अडचण, दुसरीला अडचण काहीच नाही। बरं, आता तुम्हाला या उद्योगातून बराचसा आता अनुभव आला आहे। आता पुढे काय नियोजन तुमचं, काय करायची इच्छा आहे तुमच्या? पुढं आता चालून पॅकिंग करायची इच्छा चालू आहे। हो, आता बजेटचं बसलं सारे हिशोबानं तर मग पॅकिंगचं सुद्धा करणार आहे। म्हणजे डायरेक्ट डाळ तुमच्या नावानं ब्रँडनं करून विकायची। सध्या तुम्ही फक्त तयार करून देता? गिऱ्हाईकाला तयार करून देतो। 15 रुपये किलोनं तयार करून देतो। सगळे म्हणतात ती जमीन नसली तरी चालेल, पण हा धंदा ऐकत नाही। रोड टच आहे, सगळं आहे, म्हणजे सुविधा चांगली